मित्रांनो, स्टेशनपासून अगदीच बाजूला तुम्ही जर 2BHK फ्लॅट सर्च करत असाल तर आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट स्टेशनपासून अगदी 600 मीटरच्या अंतरामध्ये असणारा कृष्णा कुटीर या कॉम्प्लेक्समध्ये 2BHK फ्लॅट्स घेऊन आलेलो आहे। आज मी तुमच्यासाठी खूप चांगल्या डीलमध्ये या ठिकाणी 2BHK फ्लॅट्स प्रोव्हाइड करून देणार आहे। स्टेशनपासून एकदम जवळच जर तुम्ही 1BHK 2BHK फ्लॅट खरेदी करत असाल तर आज मी तुमच्यासाठी खूपच चांगला असा ऑप्शन घेऊन आलेलो आहे। इकडे मित्रांनो कृष्णा कुटीर अशा या बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी मी फ्लॅट्स घेऊन आलेलो आहे। सगळ्यात आधी जर हा मेन रोड तुम्ही पाहायला गेलात तर इथून फक्त 700 मीटरवर तुम्हाला बदलापूर वेस्टचं रेल्वे स्टेशन पाहायला मिळणार आहे। हायलाइटेड म्हणजे समोरच तुम्हाला इथे भगवती मेडिकल जे दिसत आहे हेच इथे बाजूला भगवती हॉस्पिटल सुद्धा आहे। हा रस्ता बदलापूर गावाकडे जातो आणि इकडे आपली बिल्डिंग असणार आहे। सो आपण बिल्डिंग मध्ये ज्यावेळेस मेन एंट्री करणार आहोत तिकडे इथे समोरच आपल्याला गेट पाहायला मिळणार आहे आणि हे कॉन्क्रीटचं काम आताच 2 दिवसापूर्वी केलेलं आहे, कारण पुढच्या महिन्यातच तुम्हाला इथे पोझिशन सुद्धा पाहायला मिळणार आहे। सो बिल्डिंग पाहणारच आहोत मित्रांनो, खूप चांगली बिल्डिंग इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सो तुमचा बजेट जर 2BHK फ्लॅटचा असेल किंवा 1BHK फ्लॅटचा असेल तर या ठिकाणी फ्लॅट्स खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता। ही बिल्डिंग तुम्ही पाहू शकता, कृष्णा कुटीर असं या बिल्डिंगचं आपलं नाव असणार आहे। बिल्डिंग ऑलमोस्ट तुम्ही जर पाहायला गेला तर रेडी झालेले आहे, पुढच्या महिन्यात याचं पोझिशन आहे। सो नक्कीच फ्लॅट खरेदी करायचा असेल तर मला कॉल करू शकता। चला पुढे जाऊन बरीचशी अजून माहिती। हा जो एरिया असणार आहे हा सगळा आजूबाजूचा पार्किंगचा एरिया असणार आहे। तुम्ही जर पार्किंग पेडवाली घेतली तर तुम्हाला बिल्डिंगच्या खालीच पार्किंग मिळणार आहे। तो एरिया सुद्धा पुढे मी तुम्हाला दाखवून देतो। बिल्डिंगचा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे बेसिकली, तुम्ही जर इथे पाहायला गेलात तर। पुन्हा सांगतो मित्रांनो, पोझिशन आता 1 महिन्यानंतरच आहे, त्यामुळे बिल्डिंग पाहू शकता रेडी पूर्ण होतच आहे। चला मग लॉबी परिसरामध्ये पुढे बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर फायनली आता मी तुम्हाला लॉबी परिसर दाखवण्यासाठी पुढे घेऊन आलेलो आहे। इथे लॉबी परिसर तुम्ही जर पाहायला गेलात तर पाहू शकता किती प्रशस्त अशी लॉबी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। हाय क्वालिटी लिफ्ट, त्याचबरोबर हाय क्वालिटी टायलिंग वगैरे या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे। तुम्ही पाहू शकता खूप लक्झरियस फील तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळणार आहे। सो समोरच तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता तेव्हा इकडे तुम्हाला 2 लिफ्ट पाहायला मिळतात। हाय क्वालिटी लिफ्ट आहेत खरं तर सांगायचं झालं तर। आणि इकडे जर पाहायला गेलात तर काही सिटिंग पोझिशन दिलेली आहे समोर, तिथे तुम्ही बसू शकता लिफ्टचा वेट करताय तर। आणि या बाजूने तुम्ही पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MA05 अक्षय। मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज मी तुमच्यासाठी ज्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेऊन आलेला आहे तो स्टेशन पासून अगदी 7 ते 8 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आहे। त्याचबरोबर खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये खूप मोठे मोठे 2BHK फ्लॅट्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून देणार आहोत। मित्रांनो, आज मी तुम्हाला जो 2BHK फ्लॅट या ठिकाणी दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे त्याचा बिल्ट एरिया 970 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 679 स्क्वेअर फूट आहे। हा जो 3ऱ्या माळ्यावरचा फ्लॅट आहे हा गेलेला आहे मित्रांनो, मी स्वतःच घेतलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी थोडंसं मोटिवेट करणार आहे की या ठिकाणी मित्रांनो फ्लॅट्स खूप चांगले आहेत। तुम्ही जर आपल्यावर भरोसा करून इकडे जर फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मी स्वतःच इथे फ्लॅट घेतलेला, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता निसंकोचपणे। मित्रांनो, या ठिकाणी विशेष म्हणजे प्यायचं पाणी असणार ते 24 तास आहे। बिल्डिंग मध्ये जे काम केलेलं ते खूप चांगल्या क्वालिटीचं केलेलं आहे। जे लॉबी परिसर तुम्ही सुरुवातीला पाहिले असेल, बघितलं असेल तिथे किती चांगल्या क्वालिटीचं काम केलेलं आहे आणि फ्लॅटची साईज खूप मोठी आहे। या ठिकाणी मित्रांनो 1BHK फ्लॅट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे 700+ स्क्वेअर फुटापासून सुरुवात होतात आणि त्याची प्राइस आपण 35 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये ठेवलेली आहे। ऑन दी स्पॉट बुकिंग किंवा काही ऑफर मध्ये तुमच्यासाठी जेवढा फायदा देता येईल तेवढा नक्कीच आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत। मित्रांनो, 970 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट सुद्धा आपल्याकडे आहे, त्याचबरोबर 1000+ स्क्वेअर फुटाचे सुद्धा 2BHK फ्लॅट इकडे अवेलेबल आहेत। तुम्हाला जर हा 970 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट जर खरेदी करायचा असेल तर याची प्राइस तशी तर आस्किंग प्राइस आपण 46 लाख रुपये ठेवलेली आहे आणि ऑन दी स्पॉट तुम्ही ज्यावेळेस येणार त्यावेळेस तुमच्यासाठी नक्कीच थोडासा नेगोशिएबल आपण करणार आहोत। स्टेशन एकदम बाजूला आहे मित्रांनो, त्यामुळे रेट हाच आहे। इव्हन तुम्ही जेव्हा फ्लॅट पाहायला येणार त्यावेळेस मी कितीला फ्लॅट घेतला ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला जास्त मित्रांनो फरकाने फ्लॅट देणार नाही, खूप चांगल्या प्राइस मध्ये तुम्हाला इथे 2BHK फ्लॅट देणार आहे। चला आता जास्त वेळ नाही घेत, आपण ऍक्च्युअल 970 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट कसा आहे ते पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला कोण कोण खरेदी करू शकतो, किमान सॅलरी किती असायला पाहिजे, डाऊन पेमेंट किती करायचं आहे याच्याबद्दल माहिती देतो। चला मग ऍक्च्युअल फ्लॅट आपण पाहून घेऊ। सो फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता मी तुम्हाला 3ऱ्या माळ्यावरती घेऊन आलेलो आहे। 2BHK दाखवणार आहे, जसं की तुम्ही थंबनेलवर वाचलेलंच असेल। या ठिकाणी मित्रांनो आता पोझिशन पुढच्या महिन्यातच आहे। आता मी शूट करतो सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबरच्या एंडिंगला इकडे तुम्हाला पोझिशन पाहायला मिळणार आहे। सो सगळ्यात आधी जर इथे पाहायला गेलात तर खूप हाय क्वालिटी अशा लिफ्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत। सो 2 लिफ्ट असणार आहेत आणि इकडे सुद्धा काही रूम आहेत। प्रत्येक फ्लोअरवरती 7 रूम आहेत बेसिकली। या बाजूला 1BHK आहे, पण आज मी तुम्हाला 2BHK फ्लॅट दाखवत आहे, ज्याचा बिल्ट एरिया सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 970 स्क्वेअर फूट आहे। लिव्हिंग रूम खूप प्रशस्त असणार आहेत या ठिकाणी। तुम्ही जर पाहायला गेलात तर तुम्हाला डायनिंग एरिया वगैरे सगळं पाहायला मिळणार आहे। सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, त्याआधी मित्रांनो आपण लिव्हिंग रूम पाहून घेऊयात। लिव्हिंग रूम मध्ये सगळ्यात आधी जर तुम्ही इथे पाहायला गेलात तर तुम्हाला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते, तिथे तुम्हाला आपण ग्रिल सुद्धा लावून देणार आहोत। सो नक्कीच मित्रांनो, स्टेशनच्या बाजूला तुम्ही जर
2 BHK फ्लॅट पाहत असाल तर खूप चांगली डील असणार इथे. ही बघा 3 फुटाची बाल्कनी आहे आणि ही सुद्धा बिल्डिंग याच बिल्डरची आहे. सो बिल्डिंग खूप चांगली आहे आणि काम खूप चांगलं करून दिलेलं आहे बेसिकली जर तुम्ही इथे पाहायला गेलात तर. सो लिव्हिंग रूमची साईज इथून चेकआउट करा मित्रांनो, किती मोठी साईज आहे तुम्ही पाहायला गेलात तर. वरच्या बाजूला तुम्हाला इथे लिव्हिंग रूम मध्ये फॉल सिलिंग सुद्धा देण्यात आलेली आहे. सो आपला लिव्हिंग रूम पाहून घेऊयात. सो लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर मित्रांनो लगेच आपण या फ्लॅटच्या किचन मध्ये जाणार आहोत. किचन मध्ये मित्रांनो तुम्हाला एक इथे विंडो पाहायला मिळणार आहे आणि किचन मध्ये जर पाहायला गेलात तर तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म आहेत. इकडे लेफ्ट साईडला सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा आहे आणि राईट बाजूला इकडे तुम्हाला मेन प्लॅटफॉर्म असणार आहे. बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पाण्याबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी प्यायचंच पाणी 24 तास असणार आहे. पुढे आलोत, हा तुमचा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम. याला जर तुम्हाला इंडियन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या खर्चामध्ये करू शकता. वरती पाण्याची टाकी लावण्यासाठी इथे बरीचशी जागा दिलेली आहे. तसं तर पाणी 24 तास आहे, तुमची मर्जी मित्रांनो, तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता. या फ्लॅटचा बेसिकली जो कार्पेट एरिया तो खूप मोठा आहे. 679 याचा कार्पेट आहे. प्लेन बेडरूम मध्ये आता आपण आलेलो आहोत. सो बेडरूम आहे. सो हा जो प्लेन बेडरूम आहे याची साईज सुद्धा खूप चांगली आहे. याची साईज वगैरे स्क्रीनवर येतच आहे, तुम्ही पाहतच आहात. डिसेंट साईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे तुम्हाला वेगळं एक स्टोरेज तुम्ही खाली करू शकता आणि इकडे सुद्धा काही करू शकता. वरती तुम्ही काही आयडिया लावू शकता आणि तुमचं कस्टमायझेशन तुम्ही स्वतःच्या मर्जीने करू शकता. बाकी फ्लॅटची साईज खूप चांगली आहे बेसिकली थोडक्यात सांगायचं झालं तर. चला मग पुढे जाऊयात. आता आपण मास्टर बेडरूम कडे जातोय. त्याआधी सगळ्यात आधी इकडे असणारा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहून घ्या. मित्रांनो पोझिशन पुढच्या महिन्यात आहे त्यामुळे आता सध्या तरी इथे लाईट्स वगैरे ऑन नाहीत, त्यामुळे थोडंसं काळोख येऊ शकतो, थोडंसं मॅनेज करून घ्या. मास्टर बेडरूम मध्ये आपण आलेलो आहोत. मास्टर बेडरूमची जी साईज असणार आहे ती खूप डिसेंट आहे, स्क्रीनवर येतच आहे साईज. सो फ्लॅट खूप मोठे मोठे तिथे 679 कार्पेट म्हणजे खूप मोठा फ्लॅट आहे मित्रांनो आणि 970 याचा बिल्टअप एरिया आहे. इकडे सुद्धा तुम्हाला मास्टर बेडरूम मध्ये 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा सांगतो इथे ग्रिल वगैरे तुम्हाला आपण लावून देणार आहोत. हे बघा स्टेशन या ठिकाणाहून फक्त मित्रांनो 7 ते 8 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आहे. 700 मीटरवर तुम्हाला हा आपला कॉम्प्लेक्स म्हणा किंवा बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो लगेच आता लिव्हिंग रूम मध्ये जाऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट किती करता येईल, कोणत्या सॅलरीवाले किंवा बिझनेसवाले या फ्लॅटला खरेदी करू शकतात याच्याबद्दल तुम्हाला पुढे माहिती देतो. सो नक्कीच मोठ्या साईजचा 2 BHK विकत घ्यायचा असेल तर खूप चांगली डील आहे आणि स्टेशनच्या जवळ सुद्धा आहे. चला मग पुढे आता आपण लोन बद्दल माहिती. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? मला माहिती मित्रांनो नक्कीच फ्लॅटची साईज बघून तुम्हाला या ठिकाणी 2 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करतच असाल. आता खूप महत्त्वाची माहिती देतो मित्रांनो. या ठिकाणी 2 BHK फ्लॅट तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर डाऊन पेमेंट मी थोडं जास्त केलेलं आहे. तुम्ही किमान या ठिकाणी 6 ते 5 लाख रुपये डाऊन पेमेंट करू शकता. जर तुम्हाला सॅलरी 50-60 हजार रुपये असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लोन वगैरे चालू नसायला पाहिजे मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर. बाकी तुमच्याकडे डाऊन पेमेंट जास्त आहे आणि सॅलरी कमी आहे तरी सुद्धा त्या कंडिशन मध्ये तुम्ही इकडे 2 BHK फ्लॅट खरेदी करू शकता. एकदम भगवती हॉस्पिटलच्या समोरच ना कुटीर नावाची बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो नक्कीच या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. खूप चांगली बिल्डिंग आहे. अधिक माहितीसाठी मला कॉल करा. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मित्रांनो आता भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.